तुमले पण उपवासना डोसा बनवणार आहेत पण ते क्रिस्पी बनतं नाहीत का? चला मग आज बनवूयात मस्तपैकी क्रिस्पी डोसाने रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत. सगळ्यात पहिले आपण चटणी बनवूयात त्याच्यासोबत खावाले. गरम तेल जिऱ्याने फोडणी द्या. अद्रक आणि मिरची ठेचा टाका. थोडासा कढीपत्ता टाका आणि भाजेल शेंगदाणा राहत असेल तर कुटी ते टाके देवा ना, हळद टाकाने सगळं मिक्स करा. आणि जे बॉईल करेल बटाटा राहतच ना ते टाकानं मिक्स करा. स्वादनुसार मीठ ते पण मिक्स करा. थोडंसं तोडीला असले कोथिंबीर मिक्स करा. चटणी रेडी आहे. त्यानंतर ना अर्धी वाटी साबुदाणा 1-2 मिनिटापर्यंत त्याला भाजा ना. भाजीची वेगळ्यात त्याला काढल्यावा ना त्याला थंड होऊ द्यावा ना. त्याला मिक्सरनं भांडावा टाका. अर्धी वाटी साबुदाण्यासाठी 1 वाटी भगर, थोडासा बॉईल बटाटा, उकळेल बटाटा आणि अद्रक मिरचींना ठेचा, स्वादनुसार मीठ, पाणी अर्धी वाटी मिक्स करा. म्हणजे फिरायला मिक्सरनं भांडावा थोडं थोडं पाणी टाकायचं मस्त फिरायला लावा ना. जिरं, कढीपत्ता बारीक कापीशीन, कोथिंबीर बारीक कापीशीन, पाणी एवढं टाका की थोडंसं पतलाच बॅटर असायला पाहिजे. जास्त घट्ट नसावं फक्त बस. जास्त घट्ट नसावं नाहीतर जाड जाड येत असत्या. गरम तेलात थोडं पाणी शिंतळानं पुशी लेवानं आणि ना डोसा टाकताना ना हात मा आणि तवा मा थोडा डिस्टन्स राहायला पाहिजे जेणेकरून ना त्या जाळीदार बनणार नाहीत. थोडा जाड बनतस जवळून टाका ना. थोडा वरतून टाका जेणेकरून ते जाळीदार बनतस आणि बारीक बनतस. टाकीसून वेगळ्या वरतून तेल टाका. एक साईड भाजायची परतावा. दोघं साईड छान भाजा आणि मस्त कुरकुरीत बनतस देखू शकतस. डायरेक्ट ट्रान्सपरंट बनवलं एवढा खतरनाक टेस्टी बनला होता ना. आई शपथ आहे डायरेक्ट खतरनाक. अशीच रेसिपीसाठी ना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इझी रेसिपीसाठी मस्तपैकी हा व्हिडिओ सेव्ह करी ठेवा आणि नक्की बनवा. उपवासासाठी कशी वाटणे रेसिपी नक्की शेअर